खानापूर गावामध्ये एक आशा नावाची गरीब बाई राहत होती. तिच्या जीवनाचा एकमात्र सहारा होता तिचा पाणीपुरीचा ठेला, ज्याला ती आपल्या घराजवळ लावून पाणीपुरी विकत होती. आशाच्या हाताचा स्वाद खूप स्वादिष्ट होता. ताई, तुमची पाणीपुरी तर खूपच स्वादिष्ट आहे. अशी पाणीपुरी तर आम्ही आधी कधीच खाल्ली नव्हती. या पाणीपुरीचा स्वाद तर खूपच सुंदर आहे. आम्ही रोजच याला खातो. एक दिवस असा जात नाही. खूप खूप धन्यवाद. हे सगळं देवाची कृपा आणि माझ्या मेहनतीचा परिणाम आहे. दीदी, तुम्हाला तर खरंच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लागलाय. मी तर म्हणतो तुम्ही तर इथे एक मोठा धाबा उघडावा. तो खूपच चालणार. अरे सदा दादा, धाबा कुठे लावू? जागा पाहिजे, पैसे पाहिजे, कुठून आणू? अरे अशा जागेची चिंता का करत आहे? तुझ्या घराची छतच एवढी मोठी आहे की तुला कुठे दुसरीकडे जायची गरजच नाहीये. तिथेच धाबा उघडून टाक. आनंद दादा, घर कितीही मोठं असलं तरी ते भाड्याचंच आहे. आशाचं घर हे भाड्याचं होतं आणि आशाची घर मालकीन सुशीला तिला येऊन जाऊन नुसता त्रासच द्यायची. आशा, ए आशा, बाहेर ये. हा सुशीला ताई, काय झालं? अरे 2 महिने झालेत, अजून भाडं नाही दिलंस. किती वेळपर्यंत तू असंच करणार आहेस? मला जरा पैशांचा त्रास होतो आहे आणि पैशांचीही खूप कमतरती आहे. बस थोडा वेळ अजून द्या. प्रत्येक वेळेला मी हेच ऐकते. माझ्यावरती पण जिम्मेदारी आहेत आणि पैसे काय झाडाला नाही आहेत. मी खरंच खूप प्रयत्न करते. पुढच्या महिन्यामध्ये नक्की देईल. हे बघ आशा, रडून कर असं नाही काही होणार आहे. कान खोलून कर ऐक. आता जर पुढच्या महिन्यात भाडं नाही दिलंस तर सामान सकट तुला पण बाहेर काढून टाकेन, समजलं? सुशीला तिथून निघून जाते. पण आशा खूप विचारात होती. पैशाची काळजी तर होतीच, पण सोबतच तिची दुसरी काळजी होती तिची मुलगी सोनाली. आणि आशाच्या नवऱ्याचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यानंतर आशाने सोनालीला लहानपणापासून मोठं केलं होतं. सोनाली लहानपणापासूनच खूप बिमार आणि कमजोर होती. आज आशा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. खरं तर सोनाली जेव्हा तुमच्या गर्भात होती तेव्हा तुमची बरोबररित्या काळजी नव्हती घेतली गेली. त्याच कारणाने तिच्या विकासामध्ये कमी आलेली आहे. नेहमी अशा मामल्यामध्ये जन्मानंतर सुद्धा मुलं कमजोर राहतात. आता माहिती नाही डॉक्टर साहेब, आमच्याकडनं चुकी कुठे झाली. आम्ही तर चांगलंच लक्ष ठेवलं होतं. डॉक्टर अंकल, काय मी कधीच ठीक नाही होणार? का नाही बाळा, जर सोनालीला शहरामध्ये घेऊन जाऊन चांगल्या विशेषज्ञ डॉक्टरला दाखवलं गेलं तर ही आजारपण बरोबर होऊन जाईल. पण त्या इलाजामध्ये खूप खर्च होणार. किती पैसे लागणार डॉक्टर साहेब? खर्च तर खूपच आहे. बहुतेक रक्कम लाखांमध्ये सुद्धा असू शकते. आशा डॉक्टरांना धन्यवाद करून क्लिनिकच्या बाहेर निघून जाते. आता ती अजूनच जास्त पाणीपुरी विकून पैसे जमा करायला लागली. पण तरी सुद्धा जास्त कमाई नव्हती होत. एके दिवशी ती जेव्हा शहरातनं पाणीपुरीच्या पुरी आणत होत्या तर तिला तिथे एक भिकारी दिसतो. भिकारीने सांगितलं, बाळा, पाणीपुरी आणि पुऱ्या घेऊन जाते का? हा बाबा, मला सुद्धा भूक लागली आहे. आशाने थोड्या वेळ विचार केला आणि मग भिकारीला बोलली, बाबा, मी खूप त्रासात आहे. जर ही पाणीपुरी मी तुम्हाला दिली तर मी आज काहीच नाही विकू शकणार. आणि जर मी आज काहीच नाही विकलं तर माझ्या घरचं कसं होईल? बाबा, मला माफ करा. जशी तुझी इच्छा बाळा. माझी तर एवढीच इच्छा होती. मी 2 दिवसापासून काही खाल्लंच नाहीये. हे ऐकून आशाचे पाय समोर जातच नव्हते. तिच्या मनामध्ये खूप काही विचार चालू होते. हे विकत घेतलेली पुरी त्या भिकारीला द्यायचं की नाही? आशाने शेवटी भिकारीला बोलले, बाबा, तुम्ही हे खाऊन घ्या. तुम्हाला असं भूक ठेवून मी पण नाही राहू शकणार. ही पुरी तुम्ही ठेवून घ्या. आशाने आपलं पाणीपुरीची पिशवी उघडून ते सगळ्या पुऱ्या भिकारीने ते पुरी खूप खुशीने खाल्लेत. त्याला खाताना बघून आशाच्या मनाला खूप समाधान मिळालं. बाळा, तू आज मला तृप्त केलंस. तुझं मन खूप मोठं आहे. मला माहित आहे तू खूप त्रासात आहेस. हा बाबा, मी विचारात तर आहे. सुशीलाला 2 महिन्याचा किराया द्यायचा, नाहीतर ती तुला घराच्या बाहेर काढेल. सोबतच सोनालीचा इलाज पण करायचा आहे. त्याच्यासाठी पैसे सुद्धा हवेत. बरोबर बोललो ना? आशा हे ऐकून चकित झाली. तिला आपल्या कानावरती विश्वासच नाही झाला. मला सगळं माहितीये मुली. तेव्हाच त्या भिकारीच्या हातात एक मटका येतो. तो भिकारीमधून बदलून एक देवता बनला. त्या देवदूतने
तो मटका आशाला देताना म्हटले, बाळा, हे जे मडकं आहे याला तू घेऊन जा. याच्यातून तुझी जी इच्छा असेल ते धान्य बाहेर येईल आणि त्या धान्यापासून जे तू जेवण बनवशील ते खूप स्वादिष्ट असतील. त्याला खाऊन लोक खूप खुशी होतील आणि देवी अन्नपूर्णाचा तुला आशीर्वाद आहे. जा, लवकर जाऊन आपल्या छतावर एक ढाबा चालू कर आणि त्या पैशाने स्वतःचं आयुष्य सुधरव आणि सोनालीचा चांगल्या डॉक्टरकडे इलाज करून टाक. पण तुम्ही कोण आहात? मी एक देवदूत आहे. मला अन्नपूर्णा देवीने पाठवलंय कारण की मी तुझी मदत करू शकेल आणि तू माझ्या ह्या परिस्थितीमध्ये मला तुझ्या ह्या पुऱ्या देऊन मानवतेचा उपदेश दिलायस. जाऊन तुझा ढाबा खोल. आशा समोर जाते आणि ती घरी पोचली तेव्हा तिने बघितलं की घराच्या छतावरती टेबल आणि खुर्च्या लागलेली आहेत. आशाने लगेचच एक छोट्याशा धाबाची सुरुवात केली. ती मटक्यामधून अन्न काढायची आणि खुशी खुशी लोकांना द्यायची. लवकरच तिचा खूप चांगला रोजगार व्हायला लागला. त्यामधून सोनालीचा इलाज सुद्धा सुरू झाला. तिच्या जादुई ढाब्याची चर्चा गावभर झाली. लोक लांबून लांबून तिच्या इथे जेवण करायला यायला लागले. अरे, असा स्वाद मी माझ्या आयुष्यात नाही खाल्लाय. मी बोललो होतो ना आशाताई, ढाबा उघडा. बघितलं, कमाल झाली ना. बरोबर बोलत आहेस सदा. इथे जेवल्याने पोट भरतं आणि मनाला एकदम खुशी मिळते. आणि बघ, आता सोनालीची तब्येत पण ठीक होतीये. मी बस एवढंच मागते की लोक येतील आणि माझ्या जीवनाचा आनंद घेतील आणि हे सर्व आशीर्वाद माझ्या मुलीला लागून देत. गावातली लोक तर आनंद घेत होती, पण घरात बसलेला सुशीलाला तिची प्रसिद्धी जराही नव्हती कळत. तिचा भाऊ जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये कार्यरत फूड इन्स्पेक्टर होता. अल्लाह मेहरबान तो गदा पहलवान. ती आशा कालपर्यंत माझ्या घराजवळ येऊन रडायची. आज बघितलास कसा पैसे कमवते. सुशीला, ती आपल्या मेहनतीचं खात आहे. मेहनत? अरे कोणत्या मेहनतची गोष्ट करतोयस दादा? ते सगळं आहे ना त्या धाब्याची कमाल आहे. उडत उडत मी एक गोष्ट ऐकली आहे. बोलतात आशाचा तो धाबा जादुई आहे. नक्कीच काहीतरी काळा जादू करत असेल. जर मला त्या जादूचा राज माहिती पडला तर तो धाबा माझा होऊन जाईल. पण हे कसं होईल आशा? दादा, ह्याच्यासाठी तुला माझा साथ द्यावा लागेल. सुशीला आणि तिचा फूड इन्स्पेक्टर भाऊ दोघंही आशाच्या धाब्यावरती गेलेत. तुझ्याकडे या ढाब्याचं लायसन आहे? साहेब, हे माझ्या घराच्या छतवरती आहे, तर मला वाटलं की ह्याच्यासाठी कोणत्या लायसनची गरज नसेल. काय, तुझ्या घरची छत? पैसे आले तर तुझं डोकं काही खराब झालंय? हे घर माझं आहे आणि ही छत सुद्धा. हा सुशीला ताई, पण घर तर मी भाड्याने घेतलंय ना. हे सगळं सोड, माझं बोलणं ऐक. बिना लायसनचा ढाबा चालवणं चुकीचं आहे कायद्याने. याला लगेच बंद कर, नाहीतर तुला जेलमध्ये जावं लागेल. आशाचं मन तुटून गेलं. अंकल, हे धाबा माझ्या आई आणि माझ्या जिंदगीचा सहारा आहे. ह्याला बंद नका करू. आई शेर तर मुलगी सव्वा शेर. तुझी आई आहे ना काळा जादू करून लोकांना लुभावते. एवढं पैसे कमवले आहेत तर लायसनसाठी पण पैसे दे, नाहीतर हे घर आत्ताच्या आत्ता खाली कर. तेव्हाच ढाब्यावरती खायला आलेले आनंद आणि सदासोबतचे लोक, गावातली लोकही एकत्र झालीत. साहेब, हा ढाबा आमच्या गावाचा गौरव आहे. आशा दीदीने याला मेहनतीनं बनवलं आहे. यांना घाबरवू नका. आशाताई तर या गावाला आपल्या मनाने फ्री मध्ये जेवण खाऊ घालते आणि इथलं जेवण सगळ्यांसाठी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे. या धाब्याला बंद नका करू. जर तुम्ही असं केलं तर आम्ही गाववाले आशाताईवरती अन्याय नाही होऊ देणार. हा, नाही होऊ देणार. हा, नाही होऊ देणार. लोकांची गर्दीही वाढतच गेली आणि फूड इन्स्पेक्टरनीही तिथून निघून जायचंच ठरवलं. ठीक आहे, हा धाबा जर एवढा गरजेचा आहे तर मी याला बंद नाही करणार, पण लायसन तर बनवावंच लागेल. जर लवकरच लायसन नाही बनलं ना तर मी या ढाब्याला बंद करून टाकेल. दोघही भाऊ बहीण तिथून निघून जातात. पण त्यानंतर घरी आल्यावर सुशीला आपल्या भावाला बोलते, दादा, हे चुकीचं केलंस तू असंच कसं सोडलंस तिला. सुशीला, लोक त्या आशाला आणि त्याच्या ढाब्याला खुश आहेत. मी बळजबरी केली तर गाव माझ्या विरोधात जाईल. जर काही विपरीत घडलं तर माझी नोकरी सुद्धा चालली जाईल. लायसन बनवणं काही खूप मोठी गोष्ट नाहीये, पण तिला जास्त घाबरवू नाही शकत. आणि जर तू तिला घरातून काढून जरी टाकशील तर ती दुसरीकडे जाऊन धाबा उघडू शकते. त्यामुळेच तू त्या ढाब्याला विसरून जा. दादा, असं नाही होणार. जर तो धाबा माझा नाही होऊ शकत तर मी त्याला नष्ट करून टाकेल. आजच मी त्या धाब्यामध्ये जे काही अनाज असेल त्याला मी खराब करून टाकेल.
सुशीला रात्रीच त्या धाब्यामध्ये जाते, पण जसंच तिने त्या भांड्यांना हात लावला तिथे तो देवदूत प्रकट होतो. सुशीलाला आपल्या डोळ्यांवरती विश्वासच नाही बसला. सुशीला, तू लालचीपणामध्ये येऊन दुसऱ्याच्या मेहनतीला बर्बाद करायचा विचार केला, पण हा धाबा मेहनत, दया आणि खरेपणाचं प्रतीक आहे. याला कोणीच नुकसान नाही पोहोचवू शकत. जर तू ह्याला नुकसान पोहोचवायची चूक केलीस तर तुला आपला जीव गमवावा लागेल. सुशीला भीतीमुळे कापायला लागली. तेवढ्यातच तिथे आशा येते. तेवढ्यातच तिथे आशा पण येते आणि सुशीला देवदूतला माफी मागते. हे देवदूत, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली, खरंच मला माफ करा. माफीच मागायची असेल तर आशाची मागा. तिची मदत करा, तिची साथ द्या, तेव्हाच तुझे हे पाप धुतले जातील. मी तुझ्या तरक्कीमुळे एवढी जळायला लागली की मला चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये फरकच करता नाही आला. मी तुला या ढाब्याला समोर जाण्यासाठी मदत करेल. सुशीला ताई, मला हे बघूनच खूप चांगलं वाटलं. तुम्ही माफी नका मागू. कोणाच्या प्रसिद्धीवरती जळून तुम्हाला काहीच फायदा नाही होणार आहे. तुम्ही माझ्यासोबत जुळण्यासाठी तयार झालात, मला ह्याचीच खूप खुशी आहे. आपण एकत्र येऊन या धाब्याचा उपयोग लोकांची भूक मिटवण्यासाठी करूया आणि प्रेम वाटण्यासाठी करू.